नमस्कार. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल आणि आपण आज एक नवीन विषयावर भाष्य करणार आहोत. भारत कुठे चाललाय? लोकशाही मजबूत होते की जनतेचा संयम संपतोय? आजचा टॉपिक आहे भारत कुठे चाललाय? लोकशाही मजबूत होते की जनतेचा संयम संपतोय? आज आपण या विषयावर बोलणार आहोत. देशात विकासाच्या घोषणा होत आहेत. पण दुसरीकडे सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला जात आहे. पेट्रोल डिझेलचे दर, गॅस सिलेंडर, दूध, भाजीपाला, औषधे सगळ्याच वस्तू महाग होत चालल्या आहेत. तरुण शिक्षण पूर्ण करतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, पण पेपर फुटतो, भरती लांबते आणि स्वप्नांचा होतो तो काय चुराडा होतो. मग ह्या अशा अवस्थेत हा एक विषय आहे, ज्या अन्नातून आपण आरोग्य मिळायला हवे, तेथे भेसळ. ज्या दुधातून पोषण व्हायला पाहिजे, तेथे भेसळ होते. ज्या औषधातून जीव वाचायला पाहिजे, त्यातही भेसळ होत चाललेली आहे. आणि म्हणून आजचा हा विषय आहे. हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही, तर हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजेच आता सध्या स्मार्ट मीटरबाबत अनेक नागरिक शंका व्यक्त करत आहेत. सरकार म्हणते की आधुनिक व्यवस्था आहे, तर काही नागरिकांना वाटते यामुळे आर्थिक भार वाढेल. अशा वेळी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी शासनाने पारदर्शक संवाद साधणे आवश्यक आहे. आता सध्या पाहतोय आपण राजकारणात तर वेगळेच चित्र दिसतंय. निवडणूक एका पक्षाच्या चिन्हावर लढतात आणि सत्ता असणाऱ्या पक्षाच्या सोबत जातात. मतदारांचा कौल नेमका कोणासाठी होतो? लक्षात घ्या, मतदारांचा कौल नेमका कोणासाठी होता? हा प्रश्न लोकशाहीसमोर आहे. भारतामध्ये आजही संविधान आहे, न्यायालय आहेत, निवडणुका होत आहेत, माध्यमे आहेत. म्हणून भारताला थेट हुकुमशाही म्हणणे योग्य ठरणार नाही. पण जेव्हा जनतेच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा राजकारण मोठे वाटू लागते, जेव्हा बेरोजगार तरुण आशा सोडू लागतो, जेव्हा भ्रष्टाचार आणि भेसळ यावर कठोर कारवाईची अपेक्षा वाढते, तेव्हा लोकशाहीसमोर गंभीर प्रश्न उभे राहतात. आणि म्हणूनच आज आपल्यासाठी एक प्रश्न आहे जनतेसाठी, सरकार कोणाचेही असो, सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास मोठा असतो. महागाईवर नियंत्रण, भ्रष्टाचारावर कठोर कारवाई आणि पेपरफुटी पूर्ण थांबवणे, भेसळखोरांना कठोर शिक्षा, तरुणांना रोजगार आणि पारदर्शक प्रशासन हवे आहे का? आणि हीच तर आपल्या भारताची खरी गरज आहे. आणि आपण खरंच अमृत काळाकडे चाललो आहोत का? की सामान्य माणसाच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहोत? विचार करा, लोकशाही जिवंत राहते ती फक्त जागृत नागरिकांमुळे. आणि म्हणूनच आजचा हा विषय मी इथेच थांबवतोय. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाहिनी. आणि जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेही आम्ही असेच नवनवीन विषय आपणासमोर मांडणार आहोत, घेऊन येणार आहोत. धन्यवाद.